नमस्कार मित्रांनो, आज आपण गाजरचा हलवा करणार आहोत। तर मार्केटमध्ये अप्रतिम असे लाल लाल गाजर येत आहे, त्यामुळे मी आज ठरवलं की गाजराचा हलवाच करायला हवा। आणि हा हलवा अप्रतिम असा होऊन तयार होते आणि खायला सुद्धा भन्नाट लागते। तुम्ही एकदा तरी नक्की ट्राय करा आणि कसा वाटला नक्की कमेंट करा। आणि तुम्हाला हलवा आवडते की नाही ते सुद्धा कमेंट करा आणि सबस्क्राइब सुद्धा करा। तर चला तर मग अप्रतिम असा गाजराचा हलवा करण्याकरिता टाइम वेस्ट न करता सुरुवात करूया। तर मार्केटमध्ये दोन प्रकारचं गाजर मिळत असतात, एक लाल कलरचं आणि एक ऑरेंज कलरचं। तर इथे मी लाल कलरचं गाजर आणलेलं आहे। हे गाजर स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं आहे आणि पुसून घ्यायचं आहे। आता गाजराला खिसून घ्यायचं आहे। तर इथे मी अशा प्रकारची खिसणी घेऊन गाजर खिसत आहे। तुम्हाला गाजर खिसायला कंटाळा येत असेल तर तुम्ही गाजराला कट करून ग्राइंडरमधून ग्राइंड सुद्धा करून घेऊ शकता। तर अशा पद्धतीने सर्व गाजर खिसून झालेले आहेत। तर आता ड्रायफ्रूट कट करून घ्यायचे आहेत। इथे मी बदाम आणि काजू घेतले आहेत। माझ्याकडे हेच होते, तुमच्याकडे अदर काही ड्रायफ्रूट असेल तर तुम्ही ते सुद्धा घेऊ शकता। तर अशा पद्धतीने हे सर्व ड्रायफ्रूट मी कट करून घेतले आहेत। तर कढईमध्ये 3 ते 4 चम्मच साजं तूप ॲड करून सोबतच किसलेलं गाजर सुद्धा ॲड करायचं आहे आणि छान सुवास सुटेपर्यंत त्या गाजराला तुपामध्येच परतायचं आहे। ते झाल्यानंतर यामध्ये 2 वाटी दूध ॲड करायचं आहे आणि ते एकत्र करून घ्यायचं आहे। आता हे आपल्याला 10 मिनिटांसाठी परतून घ्यायचं आहे। तर इथे तुम्ही दूध न टाकता खवा सुद्धा ॲड केला तरी चालणार। 10 मिनिटांसाठी परतल्यानंतर यामध्ये 1 वाटी पिठी साखर ॲड करायची आहे। त्याचसोबत 1 चम्मच विलायची पूड ॲड करायची आहे आणि हे एकत्र करून घ्यायचं आहे। इथे तुम्ही सगळी साखर सुद्धा यूज करू शकता। पुन्हा एकदा आपल्याला या हलव्याला 5 मिनिटांसाठी परतून घ्यायचं आहे। तर 5 मिनिट झालेले आहे। यामध्ये काही ड्रायफ्रूट ॲड करायचे आहे आणि ते एकत्र करून घ्यायचे आहे। 1 मिनिटांसाठी परतून घ्यायचा आहे। नंतर आपला हलवा अप्रतिम असा होऊन तयार होते। चला तर मग गाजराचा हलवा रेडी आहे। हे हलवा तुम्ही नक्की ट्राय करा, लवकरात लवकर होऊन तयार होते। आणि जाता जाता चॅनलला देखील सबस्क्राइब करा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन रेसिपी घेऊन। थँक्यू।